नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवणार आहोत. हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी डिटर्मिनंट म्हणजे काय याची आपण थोडी बेसिक माहिती समजून घेऊया आणि त्याची व्हॅल्यू कशी काढतात हे माहिती करून घेऊया. ए बी सी डी हे आहे डिटर्मिनंट आणि याची व्हॅल्यू किती असते? क्रॉस मल्टिप्लिकेशन ए डी मायनस बी सी, म्हणजे ही व्हॅल्यू आहे डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची ही व्हॅल्यू आहे. हे डिटर्मिनंट कॅपिटल लेटरने इंडिकेट करतात, ए बी सी या टाईपमध्ये. तर आता सपोज ए इक्वल टू, म्हणजे ज्याप्रमाणे आपण सेट इंडिकेट करतो त्याप्रमाणे डिटर्मिनंट इंडिकेट करतात. आता आपण एक एक्झाम्पल पाहू. सपोज हे डिटर्मिनंट आहे, याची व्हॅल्यू काढायची. व्हॅल्यू काय आहे? ए डी मायनस बी सी, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा 3 × 5 आणि मायनस 2 × 4, 2 × 4 15 मायनस 8 होईल. म्हणजे आन्सर काय येईल आपलं? 7. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येईल? 7. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सोडूया. प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. आता येथे डिटर्मिनंट दिलेला आहे, तर आता येथे याची व्हॅल्यू काढायची आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 5, 3 × 5, 2 × 4, मायनस साईन आणि 2 × 4 बरोबर आहे. आता 3 × 5 म्हणजे 15 होतील आणि 2 × 4 म्हणजे 8, हे मायनस साईन ॲज इट इज. आता 15 मायनस 8 म्हणजे काय? 7. आता येथे फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स सोडूया. पहिला प्रश्न, ए डी मायनस बी सी म्हणजे -1 × 4 आणि मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 × 2, -7 × 2, -1 × 4 -4, -7 × 2 14. आन्सर येईल -18. आता दुसरा प्रश्न, इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन. प्रथम या साईडचा घ्यायचा 5 × 0 आणि मायनस, नंतर ही साईड -3 × -7, 3 × -7 आहेत. 5 × 0 0 होतील, -3 × -7 म्हणजे -21 होतील, -21 म्हणजे मायनस इंटू मायनस म्हणजे +21 होतील. या दोन नंबरपैकी एकाचं साईन मायनस असेल तर ते लक्षात ठेवायचं, नाही तर येथे चुकीचं होऊ शकते आपलं. नेक्स्ट, नंबर फ्रॅक्शनमध्ये आहे म्हणून घाबरायची काही गरज नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा नंबर 7/3 आणि इंटू 1/2, नंतर मायनस साईन, आणि हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 5/3 इंटू 3/2, 7 × 1 7, 3 × 2 6, मायनस साईन, 5 × 3 15 आणि 3 × 2 6. दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, त्यामुळे आपण एकच डिनोमिनेटर घेणार आहोत आणि न्यूमरेटरची आपण 7 - 15 असं लिहू शकतो. 7 - 15 म्हणजे -8 होतील अपॉन 6. -8 2ने डिवाईड करता येईल दोन्ही साईडला, व्यतिरिक्त 6 बेचोक 8 म्हणजे -4/3. हेच येईल आपलं आन्सर. सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रेमर्स रूल. आता क्रेमर्स रूल यूज करून हे इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन, याचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये अशा टाईपचे लिनियर इक्वेशन आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून सॉल्व केले होते आणि त्यांचं सोल्युशन काढलं होतं, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये या प्रकारची इक्वेशन आपण ग्राफ काढून सॉल्व केले होते. 2 लाईन
याच्या दोन लाईन तयार होतील आणि त्या ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील तो पॉईंट म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स हे आपले एक्स आणि वायच्या व्हॅल्यू इंडिकेट करतील, हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3मध्ये हे इक्वेशन्स आपण क्रेमर्स रूल यूज करून सॉल्व करणार आहोत. सोडूया. आता हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आहेत? ax प्लस by इक्वल टू सी या फॉर्ममध्ये आहे. हे काय लिनियर इक्वेशन आहे, या फॉर्ममध्ये आहेत. तर आता येथे दोन इक्वेशन्स आहेत. दोन इक्वेशन्स असल्यामुळे आपण एका इक्वेशनला काय करू, a1x प्लस b1y इक्वल टू c1 आणि दुसऱ्या इक्वेशनला a2x प्लस b2y इक्वल टू c2 या टाईपमध्ये कन्वर्ट करू. आता हे इक्वेशन्स कसे आहेत आपल्याला दिलेले? एक हे इक्वेशन आहे म्हणजे 3x मायनस 4y इक्वल टू 10 आणि दुसरं इक्वेशन 4x प्लस 3y इक्वल टू 5 या टाईपचे इक्वेशन आहे. तर आता एक्सचा कोइफिशियंट a1 a2 म्हणजे येथे a1 ही व्हॅल्यू होईल 3 आणि a2ची व्हॅल्यू काय होईल 4. म्हणजे आपण a b आणि c a b आणि c हे पहिलं इक्वेशन म्हणजे a1 b1 c1 हे दुसरं इक्वेशन याला a2 b2 आणि c2 a1 b1 c1 a2 b2 c2 याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे. आता प्रत्येकाच्या व्हॅल्यू काढू आपण. म्हणजे या इक्वेशनमध्ये a1ची व्हॅल्यू किती येईल 3, तर a2ची व्हॅल्यू काय होईल 4, b1ची व्हॅल्यू -4, 3, 10 आणि ही 5. बरोबर आहे. या टाईपच्या व्हॅल्यू काढून आपणास क्रेमर्स रूलने हे इक्वेशन सॉल्व करायचे आहेत, यांचं सोल्युशन काढायचं आहे. आता आपण हे इक्वेशन लिहून घेऊ. सोल्युशन काढू आपण. पहिलं इक्वेशन 3x मायनस 4y इक्वल टू 10 आणि दुसरं इक्वेशन आहे 4x प्लस 3y इक्वल टू 5. आता आपण सिंपल असा ए बी सी आणि नंतर पुन्हा ए बी सी अशी अरेंजमेंट करून घ्यायची. याला a1 b1 c1 हे दुसऱ्या इक्वेशनला a2 b2 c2. बरोबर आहे. प्रत्येकाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. प्रत्येकासमोर इक्वल टू लिहिलेलं आहे आपण. आता a1 a2 a1 म्हणजे 3 4 a1ची ही a2ची ही b1 b2 हे b1 होईल हे b2 होईल म्हणजे -4 आणि 3 साइन सहित घ्यायचे -4 आणि 3 c1 c2 c1 म्हणजे 10 आणि c2 म्हणजे 5 10 आणि 5. या व्हॅल्यू काढल्यानंतर डीची व्हॅल्यू काढायची आपल्याला. डीची व्हॅल्यू म्हणजे डीची व्हॅल्यू डिटर्मिनंट हे दोन आहेत असेल असे येथे म्हणजे a1 a2 b1 b2 आपण आज व्हॅल्यूसाठी अशी अरेंजमेंट केलेली आहे. नंतर हेच a1 a2 b1 b2 डिटर्मिनंटमध्ये घेतलेले आहेत ते म्हणजे एक्सचे कोइफिशियंट आणि वायचे कोइफिशियंट. बरोबर आहे. आता हे सॉल्व करू आपण. आता येथे आपण व्हॅल्यू टाकू. a1ची व्हॅल्यू किती आहे 3, a2ची व्हॅल्यू 4 नंतर -4 आणि येथे 3. आता हे कसं सॉल्व करायचं आपल्याला माहीत आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 3 म्हणजे 9 होतील आणि हे -4 × 4 16 होतील म्हणजे -16 होतील. येथे मायनस साईन आहे -16 आणि हे -16 म्हणजे इथे -16 होईल म्हणजे 9 + 16 होतील. 9 + 16 म्हणजे 25 म्हणजे डीची व्हॅल्यू काय येईल आपली 25. आता डीची व्हॅल्यू काढली नंतर dxची व्हॅल्यू काढायची. dxची व्हॅल्यूसाठी आपण हे जे आपण डीसाठी डिटर्मिनंट घेतलेलं आहे ते डिटर्मिनंट फक्त येथे a1 a2 ऐवजी काय घ्यायचं c1 c2 आणि ही b1 b2 ॲज इट इज
आणि नंतर डी वायची व्हॅल्यू काढायची आपणास. डी वायसाठी काय करायचं, हे C1 C2 या साईडला म्हणजे C1 C2 आणि B1 B2 ऐवजी येथे A1 A2 घ्यायचं. म्हणजे ही अरेंजमेंट ॲज इट इज येथे 2 कॉलमची, बरोबर आहे. नंतर DXसाठी फक्त A1 A2 ऐवजी आपण C1 C2 घेतलेलं आहे आणि ही साईड ॲज इट इज. आता येथे C1 C2 सुरुवातीला घेतलं होतं, आता येथे लास्टला येथे आणि B1 B2 ऐवजी A1 A2 व्हॅल्यू पुट करू आपण. C1 C2 10 5 10 5. नंतर B1 B2 -4 3 -4 आणि 3 ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. ही व्हॅल्यू काय होईल, 30 मायनस आणि मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस होईल येथे 20, म्हणजे ही व्हॅल्यू येईल आपली 50ची. DXची व्हॅल्यू काढली आपण. नंतर DYची व्हॅल्यू काढायची. A1 A2 3 4 म्हणजे 3 आणि 4. C1 C2 10 5 10 आणि 5 हे डिटर्मिनंट सॉल्व करू आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 5 = 15 आणि मायनस 10 × 4 म्हणजे 40 म्हणजे -25 येईल. आता आपण व्हॅल्यू काढलेल्या आहेत. डीची व्हॅल्यू काढलेली आहे, ती आलेली आहे 25. DXची व्हॅल्यू काढली, ती आलेली आहे आपली 50 आणि DYची व्हॅल्यू काढलेली आहे, ती आलेली आहे -25, बरोबर आहे. आता क्रेमर्स रूल कसा आहे आपला, बाय क्रेमर्स रूल. क्रेमर्स हे एका गणिती तज्ज्ञाचं नाव आहे. त्यानं ही मेथड फाइंड आउट केलेली आहे, त्यामुळे त्याचं नाव ह्या मेथडला दिलेलं आहे क्रेमर्स रूल. बाय क्रेमर्स रूल म्हणजे सोल्युशन काढण्यासाठी, एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी रेशिओ घ्यायचा कोणता, DX/Dचा आणि वायची व्हॅल्यू काढण्यासाठी रेशिओ घ्यायचा DY/Dचा. एक्सच्या व्हॅल्यूसाठी DX/D, वायच्या व्हॅल्यूसाठी DY/D. आता DXची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, 50 आलेली आहे आणि डीची व्हॅल्यू 25. आन्सर येईल 2, बरोबर आहे. नंतर आता DYची व्हॅल्यू आपण -25 काढली आणि डीची व्हॅल्यू 25 म्हणजे 1/1 म्हणजे -1, बरोबर आहे. म्हणजे आपलं सोल्युशन काय आलं आहे, ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन कसं आलेलं आहे आपलं, एक्स आणि वाय. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 2 आणि वायची आलेली आहे -1 इज द सोल्युशन ऑफ दीज लिनियर इक्वेशन्स. नेक्स्ट हे दोन इक्वेशन दिलेले आहेत. तर आता आपल्याला इक्वेशन कसं पाहिजे, AX + BY = C या फॉर्ममध्ये पाहिजे, बरोबर आहे. हे कसं आहे, येथे एक्सची टर्म आहे, वायची आहे आणि C आपला या साईडला आलेला आहे. येथे एक्सची टर्म आहे आणि वाय आणि सीच्या टर्म या साईडला गेल्यात. या फॉर्ममध्ये आपण यांना कन्वर्ट करू म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आता या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो, AX म्हणजे एक्सची टर्म घेऊ आपण 4x, नंतर वायची टर्म +3y आणि = सीची टर्म या साईडला पाहिजे, म्हणजे या साईडला 4 आणू आपण म्हणजे 4. हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आता हे इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल, एक्सची टर्म 6x, नंतर वायची टर्म पाहिजे या साईडला, म्हणजे या साईडला -5y आहेत, या साईडला आल्यावर +5y होतील आणि =8 या साईडचे. म्हणजे हे दोन इक्वेशन या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत, काहीच बदल केलेला नाही आहे. आता आपल्याला सोपं जाईल A1 A2च्या व्हॅल्यू काढण्यासाठी. प्रथम काय करायचं, A B आणि C, पुन्हा A B आणि C. पहिल्या इक्वेशनसाठी 1 1 1, या दुसऱ्या इक्वेशनसाठी A2 B2 C2. पहिल्या इक्वेशनला A1 B1 C1. सर्वांच्या व्हॅल्यू काढायच्या, प्रत्येकाला = करून घेतलेलं आहे आपण. आता A1 A2 म्हणजे 4 आणि 6,
B1 B2 म्हणजे वायचा कोएफिशियंट 3 5 3 आणि 5, C1 C2 4 आणि 8 4 आणि 8 ह्या व्हॅल्यू काढलेले आपण. आता ह्या व्हॅल्यू काढल्यानंतर डीची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. डी इक्वल टू हे दोन ॲज इट इज म्हणजे A1 A2 डिटर्मिनंटमध्ये A1 A2 B1 B2. आता यांच्या व्हॅल्यू काढून घेऊ. A1 A2 म्हणजे काय 4 6 नंतर 3 5 3 आणि 5 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 20 होईल आणि मायनस हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 18 होईल म्हणजे आन्सर येईल आपलं 2. डीची व्हॅल्यू काढली. नंतर आपण डी एक्सची काढणार आहोत. डी एक्सच्या व्हॅल्यूसाठी येथे फक्त C1 C2 लिहायचं आहे. C1 आणि C2 B1 B2 ॲज इट इज एवढं लक्षात ठेवावं लागेल. आणि डी वायची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, हे C1 C2 आहेत ते या साईडला येतील C1 C2 आणि या साईडला B1 B2 ऐवजी येथे आपण A1 A2 घेणार आहोत. डी एक्सची व्हॅल्यू काढताना वायचे कोएफिशियंट येतात आणि ते नंतर येतात आणि डी वायची व्हॅल्यू काढताना एक्सचे कोएफिशियंट येतात पण ते आधी येतात. आता आपण किमती टाकू. C1 C2 म्हणजे 4 8 4 आणि 8, B1 B2 3 5 3 5, क्रॉस मल्टिप्लिकेशन 20 मायनस 24 म्हणजे -4 होतील. आता ही व्हॅल्यू काढू आपण. A1 A2 काय आहे 4 6 म्हणजे 4 6 आणि C1 C2 4 8 4 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. प्रथम हा नंतर हा 32 मायनस 24 म्हणजे 8 राहतील. आता आपण डी व्हॅल्यू काढलेली आहे, डी एक्स काढलेली आहे आणि डी वाय पण काढलेली आहे. ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण येथे लिहून घेऊ. आता डी इक्वल टू व्हॅल्यू आलेली आहे आपली 2, डी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे -4 आणि डी वायची व्हॅल्यू आलेली आहे 8. ह्या तिन्ही व्हॅल्यू लिहिल्या. आता लिहू आपण 9 बाय क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूल कोणता आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर डी एक्स अपॉन डी आणि वायची व्हॅल्यू काढायची असेल तर डी वाय अपॉन डी. आता डी एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली आहे -4 आणि डीची व्हॅल्यू 2 म्हणजे हे आन्सर येईल -2. बरोबर आहे. आता डी वायची व्हॅल्यू 8 आणि डीची व्हॅल्यू 2 हे आन्सर येईल 4. बे एक बे बे चौक 8 बे एक बे बे दोन्ही 4. बरोबर आहे. म्हणजे आपलं सोल्युशन काय आलेलं आहे, देअरफॉर एक्स आणि वाय हे दोन्ही व्हॅल्यू काढलेले आहेत. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे -2 आणि वायची व्हॅल्यू आलेली आहे 4. प्रथम एक्सची लिहायची नंतर वायची लिहायची. -2 आणि 4 इज द सोल्युशन ऑफ these इक्वेशन्स. नेक्स्ट हे दोन इक्वेशन्स x + 2y = -1 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x - 3y = 12. बरोबर आहे. आता आपण A B आणि C पुन्हा A B C हे लक्षात राहील. A B C दोन इक्वेशन्स आहेत. पहिल्या इक्वेशनसाठी प्रत्येकाला 1 1 करू आणि दुसऱ्या इक्वेशनसाठी 2 2. आता प्रत्येकाची व्हॅल्यू काढू आपण. येथे लिहू शकतो आपण हेअर या दोन इक्वेशनसाठी हेअर A1 A2 येथे व्हॅल्यू काहीच नाही एक्सला म्हणजे 1 आहे 1 आणि 2 आणि -3.
-1 आणि 12 ह्या व्हॅल्यू काढल्या आपण की आता आपण डीची व्हॅल्यू काढू. डी म्हणजे हे दोन कॉलम ॲज इट इज घेऊ आपण. A1 A2 B1 B2 ही एक व्हॅल्यू काढायची. नंतर DXची व्हॅल्यू काढायची आपल्याला. DX व्हॅल्यूसाठी फक्त येथे A1 A2 ऐवजी C1 C2 करायचं आहे आणि ही साईड ॲज इट इज B1 B2 हा कॉलम जशाच तसा. नंतर DYची व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी C1 C2 आपण लास्टला घेणार आहोत. C1 C2 आणि या कॉलममध्ये येथे आपण B1 B2 ऐवजी ते काय करणार आहेत A1 A2. आता प्रत्येकाची आपण व्हॅल्यू पुट करू. प्रत्येकाच्या व्हॅल्यू A1 A2 म्हणजे 1 आणि 2, B1 B2 2 आणि -3. या सिक्वेन्समध्ये लिहिलं तर या सिक्वेन्समध्ये सोपं जाते लिहिण्यासाठी. क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 2 × 2 -4 बरोबर आहे. -3 -4 -7. आता ही व्हॅल्यू घेऊ. C1 C2 -1 12 -1 12 B1 B2 2 -3 2 -3 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 -3 म्हणजे +3 होतील आणि -2 × 12 24 3 -24 म्हणजे -21 होईल. आता DYची व्हॅल्यू काढू. A1 A2 म्हणजे 1 आणि 2 C1 C2 -1 12 -1 12 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 -2 × -1 म्हणजे -2 होतील म्हणजे 12 मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस होतील आणि 2 म्हणजे 14 आन्सर येईल. ही व्हॅल्यू काढली, ही काढली आणि ही काढली आपण बरोबर आहे. आता DX DY ह्या तिन्ही व्हॅल्यू काढलेल्या आहेत. लिहून घेऊ आपण. डीची व्हॅल्यू काढलेली आपण -7, DXची व्हॅल्यू काढलेली आहे -21 आणि DYची व्हॅल्यू काढलेली आहे 14. आता नाऊ बाय क्रेमर्स रूल X इक्वल टू DX अपॉन D आणि Y इक्वल टू DY अपॉन D. DXची व्हॅल्यू काढलेली आपण -21 आणि Dची व्हॅल्यू आलेली आहे -7 इक्वल टू 3 मायनस प्लस झाले आणि 7 त्रिक 21 बरोबर आहे. आता DYची व्हॅल्यू 14 आणि -7 म्हणजे -2 7 1 7 7 2 14 हे -2 बरोबर आहे. म्हणजे सोल्युशन काय आलेलं आहे आपलं X Y इक्वल टू Xची व्हॅल्यू 3 Yची व्हॅल्यू -2 is the solution of these equations. इक्वेशन्स लिहून घेऊ. पहिले इक्वेशन 6x - 4y इक्वल टू -12. नंतर 8x - 3y इक्वल टू -2. हेअर आता येथे A B C A1 B1 C1 A2 B2 C2 प्रत्येकाची व्हॅल्यू काढायची म्हणून प्रत्येकाला आपण इक्वल टू लिहिणार आहोत. आता A1 A2 म्हणजे 6 आणि 8 B1 B2 -4 -3 C1 C2 -12 -2. आता व्हॅल्यू काढले आपण तर आता मग डीची व्हॅल्यू काढायची. डी इक्वल टू हे दोन कॉलम म्हणजे A1 A2 B1 B2. नंतर DXची व्हॅल्यू काढायची आपल्याला. DXच्या व्हॅल्यूसाठी A1 A2 ऐवजी C1 C2
आणि हा कॉलम जशाच तसा. नंतर डी वायची व्हॅल्यू काढायची. डी वायच्या व्हॅल्यूसाठी हे C1 C2 हा कॉलम लास्टला आणि या B1 B2 ऐवजी येथे A1 A2. तर आता प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करू आपण. A1 A2 म्हणजे 6 8 6 आणि 8. B1 B2 -4 -3 क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. -18 होतील आणि -8 चौक 32 -32 बरोबर आहे. म्हणजे काय होईल -18 + 32. 18 -32 -18 म्हणजे 14 होतील. आन्सर येईल 14 बरोबर आहे. डीची व्हॅल्यू काढली आपण 14 आलेली. आता dxची व्हॅल्यू काढू. C1 C2 C1 C2 म्हणजे -12 -2. B1 B2 -4 -3 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन -36 -12 -3 म्हणजे प्लस होतील. 12 × 3 म्हणजे 36 आणि मायनस इंटू मायनस प्लस होतील. पण हे मायनस साईन आपलं आणि हे प्लस होतील. 8 म्हणजे हे येईल 20 म्हणजे 28 बरोबर आहे. आता A1 A2 6 आणि 8 इक्वल टू 6 आणि 8. C1 C2 -12 -2 -12 -2 -12 होतील. क्रॉस मल्टिप्लिकेशन हा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे हे मायनस आणि हा होईल 96 बरोबर आहे. म्हणजे हे होतील -12 -96 नाही हे -96 आणि मायनस मायनस प्लस होतील. आता म्हणजे 96 मधून 12 मायनस झाले तर आन्सर येईल आपलं 84. म्हणजे तिन्ही व्हॅल्यू काढलेले आपण. डीची व्हॅल्यू आपली आलेली आहे 14. dxची व्हॅल्यू काढलेली. dxची व्हॅल्यू आलेली आहे 28 आणि dy व्हॅल्यू आलेली आहे 84 बरोबर आहे. आता 9 बाय क्रेमर्स रूल कसा आहे. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी dx/d हा रेशो घ्या आणि वायची व्हॅल्यू काढण्यासाठी dy/d हा रेशो. dx 28/d म्हणजे 14 इक्वल टू 14 2 28 म्हणजे आन्सर येईल 2 बरोबर आहे. आता dy ची व्हॅल्यू 84/dx अपॉन d 14. 6चा भाग जाईल कंप्लीट. 14 × 84 आन्सर येईल 6. सोल्युशन आलं आपलं. एक्स आणि वाय या दोन्ही व्हॅल्यू काढलेले आपण. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 2 वायची व्हॅल्यू 6 इज दी सोल्युशन ऑफ दिस लिनियर इक्वेशन्स. आतापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये मित्रांनो एक्स आणि वाय हे व्हेरिएबल होते, पण येथे एम आणि एन हे व्हेरिएबल दिलेले आहेत. काहीच फरक पडत नाही. प्रोसेस आपली तीच. इक्वेशन्स लिहून घेऊ आपण. पहिलं इक्वेशन आहे 4m + 6n इक्वल टू 54 आणि दुसरं इक्वेशन 3m + 2n इक्वल टू 28. आता येथे हेअर आपण A, B आणि C A1 B1 C1 A2 B2 C2 या व्हॅल्यू काढूत. या व्हॅल्यूसाठी A1 A2 4 3 B1 B2 B म्हणजे 6 B2 म्हणजे 2 6 आणि 2 C1 C2 54 28
या व्हॅल्यू काढणं झाल्यावर लगेच आपण डीची व्हॅल्यू काढू. डीसाठी काय करायचं, हे दोन कॉलम A1चा आणि B1चा हे एवढे कॉलम ॲज इट इज आपण लिहून घेऊ. A1 A2 B1 B2 बरोबर आहे. नंतर DXसाठी काय आहे, A1 A2 ऐवजी C1 C2 आणि ही साईड म्हणजे हे कॉलम, हा कॉलम जशाच तसा. आणि DYसाठी काय करायचं, हा C1चा कॉलम या साईडला C1 C2 आणि B1 B2 ऐवजी येथे A1 A2. आता व्हॅल्यू पुट करू आपण. A1 A2 म्हणजे 4 3 4 आणि 3, B1 B2 6 2 6 आणि 2 बरोबर आहे. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 आणि मायनस 18 म्हणजे -10 इक्वल टू C1 C2 म्हणजे 54 आणि 28, B1 B2 म्हणजे 6 आणि 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 54 इंटू 2 म्हणजे हे होतील 108 मायनस 28 इंटू 6 म्हणजे हे होतील 168 आणि ही दोघांची सबट्रॅक्शन -60 होईल. आता नेक्स्ट येथे A1 A2 4 3 आणि C1 C2 म्हणजे 54 28 क्रॉस मल्टिप्लिकेशन 28 इंटू 4 112 होईल आणि मायनस 54 इंटू 3 म्हणजे 162 इक्वल टू, आता ही सबट्रॅक्शन घेऊ आपण, म्हणजे -162 मधून 5 मायनस म्हणजे -50. आता तिन्ही व्हॅल्यू काढलेले आपण. डीची व्हॅल्यू -10, DXची व्हॅल्यू काढलेली आहे -60 आणि DYची व्हॅल्यू काढलेली आहे -50 बरोबर आहे. आता मग 9 बाय क्रेमर्स क्रेमर्सचा रूल काय, एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी DX अपॉन डीचा रेशो घ्या आणि वायची व्हॅल्यू काढण्यासाठी DY अपॉन डीचा रेशो घ्या. तर DXची व्हॅल्यू -60 आणि डीची व्हॅल्यू -10, मायनस मायनस प्लस होतील हे आणि कम्प्लीट आन्सर 6 येईल बरोबर आहे. DY म्हणजे -50 आणि D म्हणजे -10, हे प्लस होतील आणि 10 5 50 म्हणजे कम्प्लीट 5 आन्सर येईल बरोबर आहे. काटाकाटी केल्यानंतर 5 आन्सर येईल. सोल्युशन आलेलं आहे आपलं. एक्स आणि वाय, एक्सची व्हॅल्यू आलेली 6, वायची व्हॅल्यू आलेली 5 इज द सोल्युशन ऑफ दीज इक्वेशन्स. नेक्स्ट हे दिलेले दोन इक्वेशन्स आपण लिहून घेऊ. 2x + 3y इक्वल टू 2 हे पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन x - y/2 इक्वल टू 1/2. असे फ्रॅक्शन आले म्हणजे घाबरायचं नाही आहे, नियम तेच फॉलो करायचे आहे आपल्याला. तर आता A B आणि C ह्या तीन व्हॅल्यू काढू. A B C म्हणजे A1 B1 C1 A2 B2 C2. येथे हेअर 2 आणि येथे काहीच नाही म्हणजे 1, 2 आणि 1, 3 आणि -3 आणि हा -1/2, C1 C2 2 आणि +1/2 बरोबर आहे. आता ह्या व्हॅल्यू काढल्या, डीची व्हॅल्यू काढू. डीसाठी काय करायचं, हे दोन कॉलम ॲज इट इज
बरोबर आहे. डीसाठी हे 2 कॉलम म्हणजे A1 A2 B1 B2. डिटर्मिनंट A1 A2 B1 B2. नंतर dxची व्हॅल्यू काढावी लागेल. dxच्या व्हॅल्यूसाठी A1 A2 ऐवजी C1 C2 आणि हे ॲज इट इज हा कॉलम. नंतर dy ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. dy ची व्हॅल्यू कशी येईल, हा कॉलम या साईडला म्हणजे C1 C2 आणि येथे A1 A2 A1 A2. आता A1 A2 म्हणजे 2 1 आणि B1 B2 3 - 1/2 बरोबर आहे. आता हे आपण जागेसाठी आपण येथे करू. ही व्हॅल्यू काय येते पाहू आपण. 2 1 आणि 3 मायनस, हे कसं सॉल्व करणार आपण. 2 × -1/2 आणि मायनस 3 × 1 म्हणजे 3च होतील. बरोबर आहे. 2 2 कॅन्सल होतील म्हणजे -1 आणि हे -3 होईल. -1 आणि -3 म्हणजे -4 आन्सर येईल आपलं. म्हणजे हे काय होईल, म्हणजे हे 2 × -1/2 -3 2 2 कॅन्सल म्हणजे -1 आणि -3 म्हणजे -4. बरोबर आहे. आता नंतर ही व्हॅल्यू काढू. C1 C2 2 आणि 1/2 B1 B2 3 आणि -1/2 बरोबर आहे. आता हेच कॅल्क्युलेशन करू आपण. आन्सर काय येते 2 1/2 3 -1/2. आता येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 × -1/2 हा नंतर मायनस घेऊन हा मल्टिप्लिकेशन 3 × 1/2 बरोबर आहे. 2 2 कॅन्सल होतील म्हणजे फक्त -1 राहील. हे मायनस साईन ॲज इट इज 3/2 राहील. बरोबर आहे. आता येथे डिनोमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हा मल्टिप्लिकेशन आणि नंतर हा मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. 2 आणि -1 यांचा मल्टिप्लिकेशन -2 हे साईन मायनस 1 × 3 म्हणजे 3 आणि 1 × 2 म्हणजे 2 म्हणजे हे काय होईल -2 आणि -3 म्हणजे -5/2. आन्सर काय येईल आपलं -5/2. म्हणजे इथे काय लिहू आपण आता -5/2. आता dy ची व्हॅल्यू काढू. A1 A2 2 आणि 1 इक्वल टू 2 आणि 1. C1 C2 म्हणजे 2 आणि हाफ. बरोबर आहे. आता हा मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × 1/2 -2 × 1 हे काय होईल, हे न्यूमरेटरला आहेत हे डिनोमिनेटरला आहेत कॅन्सल म्हणजे 1च राहील येथे आणि हे मायनस साईन 2 × 1 म्हणजे 2 म्हणजे आन्सर काय येईल आपलं 1 - 2 म्हणजे -1. आता तिन्ही व्हॅल्यू काढलेले आपण. ची व्हॅल्यू आलेली आहे आपली -4. dxची व्हॅल्यू आलेली आहे -5/2 आणि dx आणि dy ची व्हॅल्यू आलेली आहे आपली -1. नाऊ बाय क्रेमर्स रूल ची व्हॅल्यू काढायची असेल तर dx/d. dxची मग -5/2 आणि /2a d करायचं आपल्याला. dxची व्हॅल्यू -5/2 आणि d म्हणजे येथे म्हणजे डिवायडेड बाय ची व्हॅल्यू किती आहे -4 असं लिहू शकतो. मग ही व्हॅल्यू कशी काढणार आपण -5/2. आता -4 म्हणजे आपण असं लिहू शकतो. येथे आपण हे साईन मल्टिप्लिकेशन केलं डिव्हिजनचं तर याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल म्हणजे 1/4 होईल आणि हे मायनस तर आहेच. आता हे
-5 मल्टिप्लिकेशन असल्यामुळे न्युमिरेटरचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. -5 आणि -1 यांचा मल्टिप्लिकेशन 5 + 5 बरोबर आहे. आणि 2 × 4 म्हणजे 8. ही व्हॅल्यू येईल आपली एक्सची व्हॅल्यू बरोबर आहे. एक्स इक्वल टू ही व्हॅल्यू येईल. आता वायची व्हॅल्यू पाहू आपण. वायसाठी काय आहे, dy/d. dy -1 आणि अपॉन डी म्हणजे -4. मायनस मायनस प्लस होतील म्हणजे 1/4. म्हणजे सोल्युशन कसं येईल आपलं, एक्स आणि वायचे दोन्ही व्हॅल्यू आलेले आहेत. एक्सची व्हॅल्यू आलेली 5/8 आणि वायची आलेली 1/4 इज दी सोल्युशन. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.